नमस्कार मंडळी, मी काजल आणि माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय फोडणीचे खमंग असे मक्याचे दाणे. तर तुम्ही बऱ्याच प्रकारची मक्याची कणसं खाल्ली असलेली, भाजलेली, शिजवलेली. तर या प्रकारे एकदा बनवून खा, खूपच छान अशी ही मका लागते. ठिकाणी मी ही 4 ते 5 मक्याची कणसं घेतली ती. ही गावरान शेतातली कणसं आहेत, ते बाजारातली कणसं नाहीत. आता याचे आपण बी काढून घेऊया. ह्या ठिकाणी आपली मका सोलून झालेली आहे. आता आपण ह्याला भाजून घ्यायचंय. या ठिकाणी आपली मका आपण चुलीवर भाजणार आहे आणि चूल पण पेटले आणि आपण कढई गरम व्हायला ठेवली. तर मका आपण कढईमध्ये घालून घेऊया. कढईमध्ये मका घातली आपण आणि आता हिला आपण चांगलं भाजून घेऊया, अगदी डाग पडेपर्यंत. मका आपल्याला सारखं हलवायचे, करपू नाही द्यायचे. 5 मिनिटात आपली मका भाजून तयार होते. आपली मका आता भाजली. आता आपण हिला काढून घेऊया. या ठिकाणी आपले मक्याचे दाणे भाजून तयार झालेत. तर आता आपण फोडणीसाठी लागणारं सामान बघूया. इथं 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, चिरून घेतल्यात. थोडीशी कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याची पाने, थोडीशी जिरं मोहरी, तेल, हळद, लाल तिखट, मीठ आणि अर्धा लिंबू. आता आपण फोडणी घालून घेऊया. सगळ्यात आधी तेल घाले. तेल गरम झाले की आपल्याला त्याच्यात लसूण घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यात जिरं मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यात कढीपत्ता घालून घ्यायचा. आता आपल्याला त्याच्यात हळद घालायची. नंतर लाल तिखट. आता आपल्याला त्याच्यात भाजलेली मका घालून घ्यायची आणि छान परतवून घ्यायचं. आता ह्याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालायची. आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. चवीनुसार मीठ. आता आपल्या मक्याच्या दाण्याला एक हलकीशी वाफ काढून घ्यायची. आपले खमंग असे मक्याचे दाणे भाजून तयार झालेत. तुम्हीही अशा प्रकारे बनवा आणि खा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.